शिकणाऱ्यांना माझा नमस्कार. तर आजचा आपला टॉपिक आहे, जसं तुम्हाला दिसतच असेल, जनरल सायन्स स्टँडर्ड 8 आणि त्यामधला पहिला धडा. तर ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. ते म्हणजे पहिल्यांदा तर आपल्या चॅनलची एक अचिव्हमेंट आहे मोठी, आणि ती म्हणजे आपल्या चॅनलचे 50 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. आणि ह्या सगळ्याचं श्रेय खरं तर तुम्हाला जातं, आणि तुम्ही मला सपोर्ट करता, त्यामुळंच चॅनलची ही एवढी मोठी अचिव्हमेंट झाली आहे. सो हा व्हिडिओ म्हणजे आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअरिंगच्या सिरीजचा पहिला एपिसोड आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन राहिलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अजून कोणत्या दुसऱ्या इयत्तामधल्या कन्सेप्टमध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्या सगळ्यांवर व्हिडिओ बनवेन. आणि हा धडा, पहिला जो धडा आहे ह्यातला, तोही मी एक आयडिया टाईप बनवला आहे. म्हणजे या धड्यात काय आहे, आणि समजा जर तुमचा धडा शिकवून झाला असेल म्हणजे शाळेत, तर तुम्हाला त्याची रिव्हिजन व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. सो डिटेलमध्ये हवा असेल तर मला सांगा. सो आपला धडा आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ह्यातला पहिला जो पॅराग्राफ आहे, खरं तर मी पूर्ण पेज वाईजच सांगणार आहे. सध्या ह्या पॅराग्राफमध्ये लक्ष द्या. हा जो पॅराग्राफ आहे, ह्यात महत्त्वाचं काय काय ते मी सांगते. सो ह्यात महत्त्वाचा पहिला तर हा सेक्शन आहे पूर्ण, म्हणजे हा पूर्ण सेक्शनच महत्त्वाचा आहे. कारण ह्यातले जे हे डेट्स आहेत, म्हणजे हे जे साल इथं आहे, त्यानंतर इथे एक आहे, इथे एक आहे, तर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये. आणि आपल्या घटक चाचणी सत्र परीक्षेमध्ये तर 4 मार्काचा असा एक क्वेश्चन असतोच, ज्यात तुम्हाला एका वाक्यात उत्तरं द्यायची असतात. सो ह्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी पटकन बघूया. त्या म्हणजे इथं अकॉर्डिंग टू ही लाईन बघा, ही अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 मिलियन स्पेशीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. हे वाक्य महत्त्वाचं आहे. हे गाळलेल्या जागांमध्ये येऊ शकतं. आणि काही वेळा हे जे इथं म्हणलेलं आहे 87 मिलियन, याच्यावरती लक्ष केंद्रित करा, कारण हे बऱ्याच वेळा रिपीट होणारा क्वेश्चन आहे. त्यानंतर हे रॉबर्ट विटकर ह्या शास्त्रज्ञांनी जे 5 ग्रुप्स केलेत क्लासिफिकेशनच्या सोयीसाठी, म्हणजे पूर्ण सजीवांच्या वर्गीकरणासाठीच त्यांनी केले. सो हे त्यांचा परिचय आहे. जीवनकाळ, त्यांनी केलेलं काम, ते सगळं. आय एम सॉरी, हे तर थोडंसं, पण हे तुम्हाला पूर्ण ह्याच्यावर आणि अशी माहिती लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही याच्यावर प्रश्न बनवू शकता तुमच्या मीडियमनुसार. म्हणजे सेमी इंग्लिश असेल तर इंग्लिशमधून बनवा, आणि मराठी माध्यममध्ये असाल तर मराठीमधून बनवा. आणि जर तुम्ही हे सगळे अभ्यास करत असाल स्पर्धा परीक्षांसाठी, तर तेव्हा तुम्हाला NMMS अशा परीक्षा असतील, तेव्हा तुम्ही हे मराठीमधून बनवलं तरीही चालेल. त्यानंतर एक मिनिट, हे तर इथं विटकर ह्या शास्त्रज्ञांनी जे क्लासिफिकेशन केलं, ते कशाच्या आधारावर केलं, म्हणजे कोणकोणते जे मुद्दे होते ज्याच्या आधारावर त्यांनी हे क्लासिफिकेशन केलं. आणि कोणत्या आता आपण संशोधन करतो तर कोणत्या सजीवाला कोणत्या ग्रुपमध्ये, कोणत्या गटात समाविष्ट करायचं, आणि हे कसं ठरवायचं, ते सगळं इथं दिलेलं आहे. आता हे क्लासिफिकेशनचा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्ही एकदा लिहून बघू शकता. आणि हे आहे ते पॉईंट्स ज्याच्या आधारे हे ठरवलंय की कोणत्या ऑर्गॅनिझम्सच्या कशा, म्हणजे वैशिष्ट्य काय असतात ते सगळं. सो हे इतकं म्हणजे लिहावं असं नाही, पण फक्त हे तुम्ही समजून घ्या की कॉम्प्लेक्सिटी लेवल ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे सेल स्ट्रक्चरनुसार सुद्धा बघितलं जातं. मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यानंतर लाईफस्टाईल, फिलोजेनिक रिलेशनशिप, अशा काही गोष्टी आहेत. ते तुम्हाला लेक्चरमध्ये आपल्या समजून जाईल. या पॉईंट्सबद्दल काही कन्फ्युजन असेल तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी हा चार्ट बघितला तर तुमचं सगळं काम होऊन जाणार. त्यानंतर आपलं नेक्स्ट पेज येतं. यात मी तुम्हाला थोडक्यात सांगते. थांबा एक मिनिट. हां, हे असं पूर्ण पेज आहे. ह्यामध्ये तर पहिली गोष्ट म्हणजे किंगडम मोनेरा. आता ह्यात जी एक्झाम्पल्स असतात त्यांची जी कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ही सगळी त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या कॅरेक्टरिस्टिक्सना समजून घेण्यासाठी, मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी तुम्ही यावर प्रश्न बनवू शकता. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकवर एक प्रश्न तुम्ही बनवू शकता लक्षात ठेवण्यासाठी, बाकी काही नाही. त्यामुळं ह्याचा तर प्रश्न सॉल्व्ह झाला. अजून काय महत्त्वाचं आहे तर या डायग्राम्समध्ये तुम्हाला काही डायग्राम्स मी काढा असं म्हणणार नाही, कारण खूप बोरिंग काम असतं ते, मला पण माहिती आहे. मी फक्त एवढं म्हणेन की वॉल्वॅक्स, पॅरामोशियम किंवा जे काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातात ना, ते फक्त याच्याशी जसं की तुम्हाला
एक मिनिट मी दाखवते. इथं समजा प्रोटिस्टामध्ये जे काही येतं, समजा इथं दिलं युग्लेना, वॉल्वेक्स हे दिले. त्यानंतर हेट्रोट्रॉप्समध्ये अमिबा आणि पॅरामोशियम दिले. तर इथं जशी नावं बघता ना तुम्ही, तसं इथं लगेच तुम्ही त्याची आकृती सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की कोण म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा त्याच्या लगेच लक्षात राहतील. ही ट्रिक माझ्यासोबत काम केलेले म्हणजे मला उपयोगी ठरलेले म्हणून मी सांगते. त्यानंतर आहे हा सेक्शन. हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी. आणि इव्हन तुम्ही स्पर्धा परीक्षांना बसणार जरी नसला तरी आपल्या शाळेच्या ज्या परीक्षा असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यातलं साल विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इन्स्टिट्यूटचं नाव, कुठं स्थापन केली गेली, केव्हा केली, ते सगळं. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे कॅरेक्टरिस्टिक्स परत एकदा फंगायचे. आणि बरेच जण इथं कन्फ्यूज होतात की अगोदर जे दिलेलं असतं आपल्याला फक्त प्रश्न दिलेला असतो, शाब्दिक प्रश्न, त्याच्यावरून आपल्याला कळत नाही की कोणती डायग्राम करायची कोणती नाही. सो ह्यात लक्षात ठेवायचं की इथं जे पॉईंट सुरू झालाय तो काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आहे, मायक्रोब्स. आणि अगोदर जो तुम्ही चॅट बघितला होता त्यात काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे एकूणच सजीव, त्यात प्राणी येतात आणि ते सगळ्या गोष्टी येतात, सूक्ष्मजीव सुद्धा येतात. पण इथं स्पेसिफिकली विशिष्टपणे सांगितलंय मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. तर त्यामुळे यात कन्फ्यूज होऊ नका. आणि ह्या क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे जेव्हापासून सुरू होतं ना पॉईंट, तिथून तुम्ही ह्या सगळ्यांची जी साईज आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, विचारली जाऊ शकते गायलेल्या जागा, ट्रू ऑर फॉल्स ह्या सगळ्यात. आणि इथं खूप सारे टॉपिक दिलेत. आणि यानंतर आपला टॉपिक्स इथं हे होतं संपतो. पण त्यात अजून एक महत्त्वाचा सेक्शन आहे, तो म्हणजे डू यू नो वाला सेक्शन. तुम्ही जेव्हा पण अभ्यास करता तेव्हा डू यू नो हा सेक्शन कधीच ड्रॉप करायचा नाही. आता इथं हा सेक्शन खूप छोटा दिलाय आणि एक्सरसाइजकडे जास्त आपलं लक्ष जातं. पण हा सेक्शन आहे ना, यात आपल्याला खूप प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. सो ह्या सेक्शनवर तुम्ही प्रश्न सुद्धा बनवू शकता, कारण हा नेहमीच हा सेक्शन म्हणजे इम्पॉर्टंट सेक्शन असतो, म्हणूनच त्याला हायलाईट करून वेगळं दर्शवलेलं असतं. सो इथं आपल्याला हा टॉपिक संपलाय. पण ह्याच्या एक्सरसाइजमध्ये खूप सारे कन्फ्युजन आहेत, मला जाणवलेले आहेत. त्यामुळे मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊनच येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.